कर्जमाफी आंदोलनाचा मोठा झोल या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. आपण म्हणणार की आता झोल हा शब्द का वापरला, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका म्हणजे आपल्याला यातली सत्यता कळेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही अनेक दिवसापासूनची मागणी आणि यावर्षी तर शेतकऱ्यांना इतका त्रास झालेला आहे, निसर्गानं इतका कहर केलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय पर्यायच नाही त्यांच्यापुढं. कारण महाराष्ट्रामध्ये दररोज 7 ते 8 आत्महत्या शेतकऱ्याच्या होत आहेत. शेतकरी हे सर्व जातींचे आहेत, सर्व धर्माचे आहेत, परंतु शेतकरी ही त्यांना म्हणजे त्या काळ्या आईमध्ये त्याला उरो न उरो त्याची ओटी त्याला भरावीच लागते. आणि म्हणून हा शेतीवर अवलंबून असलेला घटक आणि मजूर वर्ग हे सगळ्यांचं कल्याण हे शेतीशी निगडीत विषयाशी आहे. आणि शेतकरी अडचणीत असेल तर या ठिकाणी मजूरही अडचणीत येतं. इतकंच नाही तर व्यापारी वर्गाला सुद्धा अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागतो. आणि भाकरी डाउनलोड करता येत नाही, याने किती शोध लावले, आपण कुठल्याही ग्रहावर गेलो तरी भाकरी डाउनलोड होत नाही, ती तयारच करावी लागते. त्यासाठी शेतकऱ्याला या ठिकाणी घाम गाळावा लागतो, कष्ट करावं लागतं. जो एक दाणा ज्वारीचा असेल, बाजरीचा असेल, तो मातीत त्या दाण्याला सुद्धा गाडून घ्यावा लागतं आणि त्या दाण्याचे 100 दाणे किंवा पटीत दाणे त्या ठिकाणी होतात. तर यावर्षी अतिवृष्टीनं प्रचंड असं पिकाचं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी महापुरानं नद्यांनी प्रवाह बदललेले आहेत. अगदी 5-5, 6-6 फूट खोल माती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे. म्हणजे फक्त पीक गेलं असं नाही, तर अनेक ठिकाणची माती खरडून गेलेली आहे, वाहून गेलेली आहे. नद्यांनी प्रवाह बदललेले आहेत आणि प्रचंड असा पाऊस. अनेक जाणकारांचं किंवा जुन्या मंडळीचं मत आहे गेल्या 80-90 वर्षामध्ये झाला नाही एवढा पाऊस यावर्षी झालेला आहे. आणि आणखीही तो चालूच आहे. म्हणजे अगदी दिवाळी संपली तरी सुद्धा पाऊस चालूच आहे. कुठंतरी ते म्हणजे मोंथा नावाच्या वादळानं जो कहर केला त्याचा परिणाम हा पुन्हा महाराष्ट्राला मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. तर अशा बळीराजाला सावरण्याचं काम हे मायबाप सरकारचं असतं. आणि बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारची आंदोलनं कर्जमुक्तीसाठी केलेली होती. यापूर्वीही त्यांनी आंदोलनं केली आणि अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आंदोलन असताना त्या ठिकाणी सरकारनं सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. म्हणजे समिती ऑलरेडी स्थापन झालेली आहे. आता पुन्हा नव्यानं एकदा आंदोलन झालं आणि पुन्हा आणखी एक समिती सरकारनं स्थापन केली. बरं, मुळात समित्या स्थापन करायची गरज आहे का? तुम्हाला एकाच उदाहरणावरून लक्षात येईल. देशातल्या 56 अब्जाधीश कर्ज बुडव्यांची कर्जमाफी, तांत्रिक कर्जमाफी जी झालेली आहे ती ही किती 68,000 कोटी. तर ती बँकेने राईट ऑफ केलेली आहे. त्यावेळेस कुठलाही अभ्यासगट झालेला नाही, कुठली समिती झाली नाही, काहीच झालेलं नाही. काही तर देश सोडून पळून गेले. अगदी सरकारचे समर्थक असलेले रामदेव बाबा असतील किंवा त्यांचे शिष्य यांनी सुद्धा सरकारचं कर्ज त्या ठिकाणी थकवलेलं आहे, म्हणजे बँकांचं कर्ज थकवलेलं आहे. तर असं असताना सरकारनं मात्र या ठिकाणी आजचं मरण उद्यावर ढकललेलं आहे. वास्तविकता सरकारचं मत आहे की आम्ही कर्जमाफी नाही कर्जमुक्ती करू. फक्त शब्दछल केलाय. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती एकच आहे, वेगळं काहीच नाही. पुन्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे द्यायचे, बँकांना मदत करायची नाही. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या नावचे पैसे बँकेत सरकारनं भरणं. आता बँकेनं भरलं तर बँक 2-4 दिवसात पुन्हा शेतकऱ्याला कर्ज देणार आहे. परंतु इथं शब्दाचा छल केला जातोय आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शेतकऱ्याला पैसे द्यायचे. आणि आता द्यायचे आहेत म्हणण्यापेक्षा त्यांनी ते ऑलरेडी दिलेत. काय पॅकेज घोषित केले सरकारनं, आता ते त्यांच्या वाट्याला कितपत आलंय. आता ते त्या ठिकाणी KYC मध्ये पैसे अडकलेले आहेत किंवा फार्मर ID मध्ये पैसे नसल्यामुळे पैसे अडकलेले आहेत. जे काही कारण आहेत आता ते समोर येतीलच. परंतु शेतकऱ्यांना पैशा अभावी दिवाळी साजरी करावी लागलेली आहे. फार क्वचित ठिकाणी ते पैसे दिवाळीच्या अगोदर मिळालेले आहेत, नाही तर मोठ्या प्रमाणावर आता पैसे त्या ठिकाणी म्हणजे तो फ्लो येत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सरकारनं त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी एक GR काढला. आता जरा या बच्चू कडूंनी
त्या ठिकाणी कर्जमाफीचं आंदोलन म्हणजे त्यांनी कर्जमाफीसाठी राज्यभर जनजागृती केली. परंतु दसरा मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं की मी आता शेतकऱ्यासाठी आंदोलन करणार आणि त्यांनी तारीखही जाहीर केली की मी 2 नोव्हेंबरला शेतकरी नेते असतील, शेतीचे अभ्यासक असतील, शेतीचे तज्ज्ञ असतील किंवा शेतकरी वर्ग असतील यांना एक बैठक त्यांनी अंतरवाली सराटीत बोलावली 2 नोव्हेंबर. या गोष्टीचं म्हणजे हे घडत असताना त्या ठिकाणी बच्चू कडूंचं आंदोलन त्यांनी अनेक शेतकरी नेते एकत्र आले आणि आंदोलन केला. हरकत नाही, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, कोणी आंदोलन करू शकतो आणि तो सोडवलाही पाहिजे. आणि हे आंदोलन म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरले, असं वाटलं की आता शेतकऱ्याच्या पदरामध्ये निश्चित काहीतरी पडणार आहे. आणि कारण अनेक शेतकरी नेते, लढवय्ये शेतकरी नेते त्यामध्ये होते. बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, तुपकर साहेब असतील, जानकर साहेब असतील किंवा अनेक तत्सम नेते या मोठ्या नवले साहेब असतील, असे अनेक नेते या आंदोलनामध्ये होते. शेतकऱ्याच्या पत्रात काहीतरी पडेल अशी अपेक्षा होती आणि जरांगे पाटलानं आंतरवलीतली बैठक रद्द केली आणि त्यांनी सुद्धा तिथं नागपूरला त्या आंदोलनाला हजेरी लावली आणि पाठिंबा दिला. सरकारनं काय केलं, या आंदोलनाची धग पाहता आंदोलनकर्त्याच्या नेत्याला मुंबईत बोलावलं. जरांगे पाटलांनी सांगितलं की मुंबईला जायची गरज काय, सरकारने यावं शिष्टमंडळानं. कारण त्यांनी जेवढे आंदोलनं केली म्हणजे गोरी गंधारी असेल, शहागड असेल, वडीकाळ्या असेल, साष्टे पिंपळगाव असेल, अंबड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि मुंबई असेल, अगोदरची जी आंदोलनं 2 वर्षापूर्वीची होती ते कधीही शासन दरबारी त्या ठिकाणी म्हणजे मंत्रालयात गेले नाही. चर्चा झाल्या तर आंदोलनस्थळीत झाल्या. या 2 वर्षामध्ये त्यांनी 8 आमरण उपोषणं केली. चर्चा झाल्या त्या आंदोलनस्थळीत झाल्या आणि लाईव्ह झाल्या, सगळ्या मीडिया समोर झाल्या. काही नेते कुजबुजण्याचा प्रयत्न करत होते कानामध्ये, त्यांनी सांगितलं जे काय बोलायचं ते इथंच बोला, समोर बोला, मीडियासमोर बोला. आणि इथं मात्र तसं झालं नाही. इथं चर्चेला हे शिष्टमंडळ विमानानं मुंबईला गेलं आणि म्हणजे सरकारचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे अमरावतीला एका पुतळ्याच्या उद्घाटनाला आले होते. आणि मग रात्री 9 नंतर बैठक झाली आणि बैठकीत यांनी एकच लावून धरलं की आम्हाला तारीख द्या. आणि सरकार फार चतुर आहे, त्यांनी तारीख देऊन टाकली. हा म्हणजे बैठक सुरू होण्याच्या अगोदरच एक सरकारनं जी आर काढला की या ठिकाणी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात येतात, अभ्यासगट स्थापन करण्यात येतात. आता हा अभ्यासगट स्थापन झालेला आहे आणि 30 जून नंतर सरकार निर्णय घेणार आहे. 30 जून. आता विचार करा, म्हणजे दररोज 7 ते 8 शेतकरी मरत आहेत. आता जवळपास 8 महिने अवधी त्याला आहे आणि सरकारनं कारण सांगितलं की सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे, लाडक्या बहिणीमुळं सरकारकडे बजेट नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं लाडकी बहीण आणा म्हणून? जर तुम्हाला ती झेपत नसेल तर तुम्ही आणलीच का? तुम्ही तुमच्या स्वतःची खुर्ची बळकट करण्यासाठी, मिळवण्यासाठी तुम्ही ती आणली. म्हणजे नाही ते उद्योग तुम्ही केले आणि पुन्हा म्हणता सरकारकडे पैसा नाही. पुन्हा वरून सांगतात की कर्जमाफी आज करू शकत नाही कारण शेतकऱ्यांना आज पैसे द्यायचे. आता हे नियोजन होणारच आहे. एखादा शेतकरी असो किंवा कुठलाही सामान्य माणूस असो, त्याला दवाखान्याला खर्च लागणार आहे, मुलांच्या शाळेवर खर्च लागणार आहे, कुठलं तरी एखाद्या नातेवाईकाचं लग्न येणार आहे, हे सगळं होणार आहे. मग सरकारकडे हे खर्च होणार आहे. मग सरकारला का कळत नाही? आणि सरकारनं एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत. नंबर 1, विरोधी पक्षांचा मुद्दा संपून टाकला. कोणता मुद्दा होता? काँग्रेसचा किंवा त्यांच्या घटक पक्षांचा कर्जमाफी. सरकारनं ती 8 महिन्याची तारीख जाहीर करून त्यातली हवा काढून दिली. दुसरा मुद्दा आहे, जरांगे पाटील हे शेतकऱ्याचे नेते होणार होते. जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते आहेत. आता ते शेतकऱ्याचे नेते होणार होते आणि सरकारच्या नाकात न आणणार होते, ते दम आणणार होते. ते खरं आंदोलन कसं करावं हे जरांगे पाटलातून शिकावं. आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा अंदाज पाहून सरकारनं आपलेच हस्तक त्यात घुसवले की काय असं म्हणायला भरपूर वाव आहे. आणि आंदोलन त्यांच्या मार्फत घडून आणलं. कारण बच्चू भाऊ कडू सुद्धा गुवाहाटीला गेलेल्या आमदारामध्ये सामील होते. आणि अशी एक क्लिप मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः फडणवीस साहेब बोलत आहेत, मी फोन केला आणि माझ्या फोनवर ते गुवाहाटीला गेले. यावरून आपण अंदाज बांधू शकता. म्हणजे त्याने जरांगे पाटलाच्या आंदोलनातली सुद्धा हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा मुद्दा,
शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी शांत केलेलं आहे, कारण त्यांना आता पर्यायच राहिला नाही. 8 महिने वाट पाहिल्याशिवाय शेतकरी काय करू शकणार, सामान्य माणूस काय करू शकणार आहे. म्हणजे आणि चौथा मुद्दा म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे. म्हणजे जे पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, काही ग्रामपंचायतीच्या सुद्धा आहेत. तर इकडं नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका आहेत. आणि आता शेतकरी कर्जमाफी आम्ही करणार आहे या मुद्द्यावर जसं लाडक्या बहिणीच्या नावानं यांनी निवडणुका जिंकल्या, तसं आता पुन्हा हा मुद्दा या कामी त्यांना येणार आहे. म्हणजे एका दगडामध्ये 4-4, 5-5 पक्षी मारण्याचं काम सरकारनं केलंय हे यातून निश्चित होतंय. असो, हा सरकारचा भाग आहे. मात्र जनतेच्या मनामध्ये, शेतकऱ्याच्या मनामध्ये असंतोष खतखतत आहे आणि लोक बोलून दाखवत आहेत हे नेमकं काय आहे. आणि जर हा असंतोष उफाळून जर आला तर निश्चित फार मोठं आंदोलन उभा राहू शकतं. आणि सरकारला जरांगे पाटलासारखा माणूस हा पुन्हा एकदा ही कर्जमाफी लवकर करण्यास भाग पाडू शकतो. कारण सरकारनं स्वतःच्याच माणसाकडून आंदोलन तात्काळ घडून आणलेलं आहे, स्वतःच तारखा डिक्लेअर केलेल्या आहे. पहिली कमिटी असताना दुसरी कमिटी स्थापन केलेली आहे. वास्तविक कुठल्याच कमिटीची गरज नसते, परंतु ते केलेलं आहे. आणि आता अभ्यास होत राहील आणि लोक वगळायचे कसे यावरच हा अभ्यास असणार आहे. मग त्यातले सरकारी कर्मचारी वगळले जातील, हरकत नाही, ते वगळले पाहिजे. त्यातले व्यापारी वगळले जातील. आता व्यापारी कोण, मोठे व्यापारी वगळायला काहीच अडचण नाही, परंतु तो रिटर्न दाखल करतोय म्हणून जर त्याला वगळलं जात असेल तर हे अत्यंत दुर्दैव या ठिकाणी आहे. लाडक्या बहिणी योजनेमध्ये तर हाच प्रॉब्लेम झाला. जो रिटर्न दाखल करतोय त्या महिला त्यामध्ये तर बसतच नाही. म्हणजे असे अनेक क्लिष्ट गोष्टी या ठिकाणी आहे. एक मात्र सत्य आहे, सरकारनं एका दगडामध्ये 4 ते 5 पक्षी या ठिकाणी मारलेले आहेत.